आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत, की महाराष्ट्रामध्ये एम-बी-बी-एस आणि सेमी एम-बी-बी-एस, गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस आणि सेमी गव्हर्नमेंट एम-बी-बी-एससाठी कॅटेगरी वाईज सीट किती आहे आणि त्याच्यासोबतच तुमचा एस-एम-एल किती आला पाहिजे महाराष्ट्रामधून, जेव्हा कुठेतरी जाऊन तुमचं एम-बी-बी-एसमध्ये सिलेक्शन होऊ शकतो. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती सीट आहे एम-बी-बी-एससाठी ते सुद्धा कळेल. त्याच्यासोबतच तुम्हाला हे सुद्धा टोटल इन्फॉर्मेशन भेटून जाईल, की आम्हाला कोणतं कॉलेज लागू शकतं का? ठीक आहे, चालेल. तर आता एस-एम-एल नुसार सुद्धा आपण बघून घेऊया आणि एस-एम-एल लिस्ट काय असते त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा करून घेऊया. त्याच्या अगोदर जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल नोटिफिकेशन हिट करायला विसरू नका. कारण खूप इम्पोर्टंट व्हिडिओज तुमच्या समोर नेहमी या चॅनलवरती येत असतात. सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर केली जात असते या चॅनल मार्फत. ठीक आहे. आणि जे हे आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी कम्युनिटीची हे शेअर केलेली आहे. जे इम्पोर्टंट पी-डी-एफ असतात ते तुमच्यासोबत शेअर करण्यात येत असतात. तर अगोदर आपण हे बोलून घेऊया, की आपण कंप्लीट काउन्सिलिंग करणार आहोत एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस आणि फिजिओथेरपिस्टसाठी. तर तुम्हाला काय करायचंय 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे अथवा माडा कॉलनी भोकरदन इथून तुम्ही काय करू शकता, परस्पर व्हिजिट देऊन माझ्याशी चर्चा करू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला 5,000 मध्ये काय भेटणार आहे, तर पर्सनलाइज करियर रोड मॅप, त्याच्यासोबत स्मार्ट सीट अलॉटमेंट, कॉलेज आणि कोर्स मॅचिंग, डाऊट सॉल्व्हिंग, 24x7 तास असणार आहे. डॉक्युमेंट तुम्हाला माहिती पडणार आहे. प्रायोरिटी स्टुडंट केअर, म्हणजे तुमची जे पण असणार आहे, तुम्ही एक ग्रुपमध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर करण्यात येणार आहे. 1 to 1 मेंटर सपोर्ट, म्हणजे आपल्या मधात कोणताच दुसरा माणूस राहणार नाही. मी स्वतः तुम्हाला गाईड करेल. ठीक आहे. त्याच्यासोबतच कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट आणि प्रायोरिटी. जी पण कॉलेज लिस्ट असते ते काय असते, की कॉमन लिस्ट असते सगळ्यांची, पण आपल्या इथं तसं नाही. आपल्या इथं स्पेसिफिक कॉलेज लिस्ट जी असते तुमच्या बजेट आणि प्रायोरिटीनुसार चूज केली जात असते. ब्रांच जे पण तुम्हाला लागणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती भेटणार आहे. त्याच्यासोबतच स्कॉलरशिप आणि पूर्णपणे तुम्हाला गाईडन्स मिळणार आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही दोन्ही काउन्सिलिंग जॉइन करू शकता. ठीक आहे. आता आपण इथं चर्चा करून घेऊया. सगळ्यात अगोदर एस-एम-एल लिस्ट म्हणजे काय, त्याबद्दल आपण बोलून घेऊया. तर एस-एम-एल लिस्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचं रँक किती आलेलं आहे त्याबद्दल ते आपल्याला आपण त्याला काय म्हणतो, एस-एम-एल लिस्ट असं म्हणत असतो. आता एस-एम-एल लिस्ट कशी असते बरं का, तर जेव्हा तुम्ही कधी येणार, कशी असते, तर एस-एम-एल लिस्ट म्हणजे स्टेटमधून तुमचा नंबर कितवा आलेला आहे. त्याला आपण एस-एम-एल लिस्ट असं म्हणू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे की एस-एम-एल कधी येते, तर जेव्हा सगळे रजिस्ट्रेशन संपून जातात महाराष्ट्र स्टेट कोटाचे 85% तेव्हा कुठेतरी एस-एम-एल लिस्ट आपली येत असते. ठीक आहे. आता त्या एस-एम-एल लिस्टमध्ये काय असतं बरं का, तर हे जर बघा मी तुम्हाला हे उदाहरण देतो. अशी एक एस-एम-एल लिस्ट असते. इथं तुमचं सीरियल नंबर असतो. इथं तुमचं नीटचं ऑल इंडिया रँक असतं. इथं तुमचं काय असणार आहे, इथं तुमचं सी सेल फॉर्म नंबर, सी सेल नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं नेम असणार आहे. इथं तुमचं कॅटेगरी असणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कॅटेगरी रँक ज्याला म्हणतो आपण, कॅटेगरी रँक असणार आहे. त्याच्यासोबतच इथं तुमचं स्पेसिफाईड रिझर्व्हेशन. स्पेसिफाईड रिझर्व्हेशन म्हणजे की स्पेसिफाईड रिझर्व्हेशन म्हणजे हिली एरियामध्ये आहे का, D1 आहे, D2 आहे, D3 आहे किंवा पी-डब्ल्यू आहेत का. आणि कॅटेगरी रँक म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये एस-सी कॅटेगरीमधून तुमचा नंबर कितवा लागत आहे, 12वा, 13वा, 14वा. ठीक आहे. इथं सीरियल नंबर असते. सीरियल नंबरलाच आपण काय म्हणत असतो, एस-एम-एल असं सुद्धा म्हणू शकतो. आणि नीट ऑल इंडिया रँक सुद्धा तुमची इथं देण्यात येत असते. इथं नाव देण्यात येत असतो. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर एस-एम-एल लिस्ट समजली. एस-एम-एल लिस्ट कधी येणार, तर मी सांगितलंच तुम्हाला, जेव्हापर्यंत रजिस्ट्रेशन पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत हे येत नाही. आता इथं मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्ही कॉलेजेस मिळून जागा किती होत्या? तर गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल विचार केला आपण, तर गव्हर्नमेंट 42 कॉलेजेस आहे महाराष्ट्रामध्ये. 5,899 जागा इथं आपल्याला बघण्यास मिळणार आहे. 9,238 टोटल सीट आपल्याला बघण्यास मिळणार आहे. प्रायव्हेटमध्ये 25 कॉलेजेस आहे. त्याच्यामध्ये 3,369 जागा आहे. टोटल मिळून 9,268 होतात. अवेलेबल सीट फॉर स्टेट कोटा. आता हे साहजिक गोष्ट आहे, की हे पूर्णच्या पूर्ण सीट हे स्टेट कोटाला अवेलेबल नसणार. फक्त 85% सीट जे आहे ते अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 4,715 आहे. प्रायव्हेटसाठी 2,732 आहे. असे टोटल मिळून 7,447 जागा आपल्याला दिसायला इथं
मिळणार आहेत. म्हणजेच टोटल मिळून जर का आपण मागच्या वर्षीचे टोटल रजिस्टर्ड कॅन्डिडेट बघितले, तर टोटल रजिस्टर्ड कॅन्डिडेट 60,021 होते. किती होते? 60,021. आता या 60,021 चे 60,021 जागा म्हणजे 60,021 जागा हे कशासाठी रजिस्ट्रेशन करतात? तर फक्त एमबीबीएस साठी रजिस्ट्रेशन करतात का हे? तर नाही. दुसऱ्या पण खूप साऱ्या डिग्र्या आहेत. जसं BAMS आहे, BHMS आहे, BDS आहे, BUMS आहे. त्याच्यासोबतच फिजिओथेरपी आहे, त्याच्यानंतर अजून कोर्सेस आहेत त्याच्यासाठी पण हे काय करतात याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करत असतात. ठीक आहे. तर याच्यानंतर आता आपण कॅटेगरी वाईज बघून घेऊया की महाराष्ट्रामध्ये सीट किती आहे कॅटेगरीला एक स्पेसिफाईड त्या कॅटेगरी मधून किती सीट आपल्याला भेटणार आहे. जर का एससी कॅटेगरी असेल तुम्हाला दिसत असेल एससी कॅटेगरी आहे इथं बघा इकडे कॅटेगरी लिहिलेली आहे तुम्हाला दिसत असेल चालेल दिसत आहे आता ओके इथं कॅटेगरी दिसत असेल तुम्हाला इथं गव्हर्नमेंट कॉलेजेसचे सीट इथं प्रायव्हेट कॉलेजेसचे सीट आणि टोटल मिळून सीट किती आहे तर जर का एससी कॅटेगरी बद्दल विचार केला आपण तर एससी कॅटेगरीसाठी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट 640 आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये 199 आहे टोटल मिळून 839 आहे याचा अर्थ सेफ काय आहे याचा अर्थ जर का तुमची कॅटेगरी रँक ही 839च्या आत आली तर तुमचा नंबर 100% लागणार एससी कॅटेगरी मधून म्हणजे लागणार याच्या जास्त पण असेल एक 100 पर्यंत जास्त असेल तर तुमचे चान्सेस महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे लागण्याची शक्यता खूप जास्त आहे इज इट क्लिअर ओके याच्यानंतर एसटी कॅटेगरी मधून गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 345 आहे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 108 आहे टोटल मिळून 453 आहे सरळ सरळ 453च्या आत तुमची एसटी कॅटेगरी मधून रँक आली 100% तुम्हाला कॉलेज अलॉट होणार म्हणजे होणार फक्त तुमच्या चूकमुळे तुम्हाला कॉलेज अलॉट होणार नाही जर का तुमची 453च्या आत ऑल इंडिया रँक सॉरी कॅटेगरी रँक आली असेल तर ओके विजेचा विचार केला तर 151 गव्हर्नमेंटचे आहे 45 कशाचे आहे प्रायव्हेटचे टोटल मिळून 196 जागा आपल्याला बघण्यास मिळत आहे एनटीबी साठी 124 जागा गव्हर्नमेंट साठी 38 जागा प्रायव्हेट साठी टोटल मिळून 162 जागा ठीक आहे समजलं ना तुम्हाला म्हणजे 162च्या आत आलो आपली एनटीबी कॅटेगरीची रँक महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला एमबीबीएस भेटलं त्याच्यानंतर एनटीसीचा विचार केला 173 जागा गव्हर्नमेंटसाठी 54 जागा प्रायव्हेटसाठी टोटल मिळून 227 जागा आपल्याला महाराष्ट्रामध्ये एनटीसी साठी बघण्यास मिळत आहे एनटीडीचा विचार केला 101 जागा कशासाठी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी 31 जागा कशासाठी प्रायव्हेट कॉलेजसाठी टोटल सीट 132 तसंच आपण ओबीसीचा विचार केला 933 जागा गव्हर्नमेंटसाठी 292 जागा हे प्रायव्हेटसाठी टोटल मिळून 1225 जागा कशासाठी आहे तर टोटल सीट आहे ओबीसी कॅटेगरीसाठी याच्यानंतरचा विचार केला आपण तर नेक्स्ट आहे आपल्याकडे एससीबीसी कॅटेगरी 495 जागा आहे गव्हर्नमेंटसाठी राखीव ठेवण्यात आलेले 307 जागा हे कशासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे तर 307 जागा आहे आपले प्रायव्हेटसाठी आणि टोटल मिळून 802 सीट आपल्याला एससीबीसी साठी इथं राखीव ठेवण्यात आलेली ईडब्ल्यूएसचा विचार केला 487 जागा ओपनसाठी 0 सीट्स आहे प्रायव्हेटमध्ये आणि टोटल मिळून 487 याचा अर्थ प्रायव्हेटमध्ये एमबीबीएसचे विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होणार नाही असं आहे का ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट असं नाही त्यांचा ऍडमिशन ओपन कट ऑफ सारखा जात असतो कारण सगळ्या कॅटेगरीचा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की जेवढे पण कॅटेगरी आहे आपल्याकडं ओपन ओबीसी विजे एनटी ब एनटी स एनटी ड त्याच्यासोबत एससी एसटी जर का या कॅटेगरींचा कट ऑफ ओपन यांना ओपन पेक्षा जास्त मार्क असेल तर यांना प्राधान्य दिलं जातं ओपनच्या सीटमध्ये समजलं तुम्हाला गुड याचा अर्थ ईडब्ल्यूएस ला सुद्धा इथं प्राधान्य दिलं जाईल जर का त्यांचं ओपन कॅटेगरी पेक्षा जास्त मार्क असेल तर समजलं तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ओके आता हे तर तुम्हाला अगदी बरोबर समजलेलं आहे आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हे पण समजलं की आपली कॅटेगरी रँक किती आली पाहिजे तर आपण सेफेस्ट आहोत तर किती आली पाहिजे कॅटेगरी वाईज तर याच्या आत तुमची कॅटेगरी रँक येत असेल याच्या आत 2945च्या आत एसएमएल असेल तुमचं 100% लागणार म्हणजे लागणार ओपन मधून 448च्या आत ईडब्ल्यूएस ची रँक असेल 100% गव्हर्नमेंट कॉलेज ठीक आहे त्याच्यानंतर 802च्या आत तुमची एससीबीसी मधून हे आली कॅटेगरी रँक आली 100% डायरेक्ट 100% डायरेक्ट फक्त तुम्ही चूक करू नका 100% तुम्हाला नंबर भेटणार म्हणजे भेटणार 802च्या आत तुमची कॅटेगरी रँक आली महाराष्ट्रामध्ये समजलं तुम्हाला सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा
आणि जर का तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही 788755 या नंबरवरती WhatsAppवरती मेसेज करा. ठीक आहे. WhatsApp. कॉन्टॅक्ट करणं थोडं कठीण होत होत असतं नेहमी, कारण नेहमी कॉल चालत असतात. तर WhatsAppवरती तुम्ही मला मेसेज करा. मी नक्कीच तुमच्या जे पण आहे त्याचं रिप्लाय करेन. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच जर का तुम्हाला प्रायव्हेट एम-बी-बी-एस म्हणजे सेमी गव्हर्नमेंटसाठी खर्च किती लागतो टोटल ते बघायचं असेल, तर तुम्ही ते इथं क्लिक करून बघू शकता. आणि कट ऑफ बघायचा असेल प्रायव्हेट कॉलेजेसचा असो किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेसचा असो, एम-बी-बी-एसचा, तर तुम्ही इथं क्लिक करून ते बघू शकता. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. जय हिंद.